तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, क्षितिज पर्वामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अलिबाग येथे रील स्टार म्हणजे फेसबुक वरती तुम्ही बऱ्याच वेळी रील्स असे बघताय की चिकन रान, मटन रान असं बघत असतो आपण. पण मी आज प्रत्यक्षात त्यांना भेटायला आलोय. ते आपले रसिकदादा पाटील. दादा नमस्कार. नमस्कार सर. काय सांगाल, तुमचं जीवन पट आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल, लहानपणी कुठे शिक्षण केलं? लहानपणी माझं गाव हाच आंबेपूर कल्याण. आंबेपूर गावात जन्म झाला माझा. माझं शिक्षण मराठी 4थी पर्यंत मराठी शाळेत गावातच झालं. नंतर आपली शाळा मराठी 4थी पर्यंतच आहे. पाचवी आणि बिलोशी हायस्कूलला गेलो. ते 7वी 8वी पर्यंत मी शिक्षण केलंय. तिथून नंतर परिस्थितीनुसार म्हणजे काही कारणास्तव वडिलांचं कर्ज वगैरे झालं होतं आणि तर त्यांना शोक लागले होते. ते लोकांना बँकेचे एकाच काढला आणि घर सोडून निघून गेले. ते निघून गेले ते परत तरी आम्हाला शेवटपर्यंत भेटले. मग आम्हाला बाहेर समजलं की 15-20 वर्षानंतर तिथे एक्सपायर झाले. ते हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झाले. त्यांच्या त्याच्यामध्ये आधार कार्ड होतं, त्याच्यावर कॉन्टॅक्ट होते. आम्हाला नंतर समजलं आता होता भेट. आणि मग तिथून मी 7वी कंप्लीट केली. 8वी शाळा सोडली आणि पुण्याला कामाला गेलो. हॉटेलला तुम्ही पुण्याला कामाला गेला, म्हणजे हॉटेलमध्ये जॉब केलं. हा, कसं तिथे कसं काय जॉब? तिथं पहिले मोरीमध्ये करायला लागलं होतं. भांडी वगैरे घासायला कॅन्टीन मध्ये केलं होतं. अजून पाचन एमआयडीसी मध्ये कंपनी आहे, सिग्मा बजाज कंपनी आहे, महिंद्रा इन्शुरन्स कंपनी आहे. त्या कंपनीच्या कॅन्टीन मध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. हॉटेलमध्ये काम केलं. सेट होते, प्रकाश सेट होते. आज देखील आमचा कॉन्टॅक्ट आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये एका सेटकडे 10 वर्ष काम केलं. बाकी ते 3-4 वर्ष त्यांच्याकडे 2-3 हॉटेलमध्ये काम केलं. असं 14 वर्ष मी पुण्यामध्ये काम केलं. तुम्हाला ही कन्सेप्ट कशी आली की आपण पण हॉटेल चालू करणार? ऑटोमॅटिक होत गेली. हा, मी कामाला गेलो, हॉटेलमध्ये काम करत राहिलो. काम करता करता हॉटेलचं नॉलेज आलं. दुसरं काही येत नाही, हॉटेल शिवाय हेच येते. बरोबर, दुसरं काही शिक्षण नाही, काय नाही. जे काही येतं ते हॉटेलचंच काम. बरोबर. हे मग काम करता करता जेव्हा आपलं लॉकडाऊन करून आला, लॉकडाऊन लागलं तेव्हा माझं काम गेलं म्हणून मी इकडे गावाला आलो. अच्छा, म्हणजे लॉकडाऊन मध्ये तुम्ही सगळे बोलतात गावी जावं, तसं तुम्ही गावी आला. मग गावी आल्यानंतर सुरुवात कशी केली? सुरुवात म्हणजे पैसे तर काय नव्हते. जेव्हा पुण्यावरून आलो तेव्हा मोजून पैसे माझ्या खिशात 200 नव्हते. त्या 200 रुपयाच्या जेव्हा मला हॉटेल व्यवसाय सुरू करायचा होता. पहिले तर इथं वावे नाका आहे, नाक्यावर मी छोटस चायनीज सुरू केलं होतं. हा, तर पैसे नव्हते. तर त्याच्या अगोदर मी पुण्याला असं लग्न केलं होतं. तर बायकोला गाड्यात लग्न. तेव्हा माझ्याकडे पैसे नसल्यामुळे की तिच्या पहिल्यांदा तरी मंगळसूत्र होतं. त्याचे मला 70,000 रुपये आले. अच्छा, त्या 70,000पासूनच मग सुरुवात केली. 70,000ची भांडवल ती आजपर्यंत. हा, आणि हे सुरू करायचं माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं. मी जेव्हा जॉबला होतो, वेटर मध्ये काम करायचं तेव्हा, तर वेटर मध्ये असताना मी हे थोडं थोडं सामान घेऊन ठेवलं होतं. पगार झाला 2-3 पगार जमा करायचो. 2-4 टेबल घे, असं थोडं थोडं करून सामान मी पूर्णपणे घरात माझे घेऊन दिलं. ठेवून दिलं होतं. आणि ते सामान अक्षरशः खराब होत आलं होतं. बरेच वर्ष गेली सामान गोळा करायला. तेव्हा मला आई बोलायची, घरचे सगळे बोलायचे, काय तू पसारा करून ठेवलाय, घरात झोपायला जागा नाही, बसायला जागा नाही, सगळे टेबल खुर्च्या कड्या, आणि ते खराब होत चाललंय. तो ते विकून टाकून आता तुला चालू करायचं असेल तर कर. पण ते चालू करायचं तेव्हा घरचे बोलायचे कर, लवकर कर. पण तेव्हा पुरेसं भांडवल नव्हतं. शांत बसायचं, करत राहायचं. मला जे काही करायचं ते मी करत राहायचं. पूर्ण खराब होत आलं होतं मटेरियल. तुमच्यावरती त्याचं खर्च पकडला होता, भट्ट्या खराब होणार होत्या. तरी मी तसं अजून वाढवत चाललं. मग आई बोलली होती, काम कर, इकडे विकून टाक, त्यांच्याकडे गाळा भाड्याने घे आणि तिकडं मटेरियल ठेवून दे. म्हटलं असं पण गाळा भाड्याने घेतला तर भाडं जाणार आहे फक्त मटेरियल ठेवण्यासाठी, चालूच करू. ते पैसे आले ते 70,000 ते गाळे मालकाला 30,000 डिपॉझिट.
40,000 राहिले होते. सामान तर थोडं थोडं होतं माझं, म्हणजे नव्हतं ते फक्त समज वगैरे थोडं मोठं आणलं आणि किराणा भरून मी व्यवसाय सुरू केला. त्याच दिवसापासून माझ्याकडे वेटिंग झाली. तर तेव्हा तर सोशल मीडिया मी वापरत नव्हतो. सोशल मीडिया नाही आणि ते मला काही इंस्टा वगैरे अजून पण एवढं काही समजत नाही. मला सांगतात कसं काय करायचं ते सगळं मी करतो. सोशल मीडिया न वापरता मला पहिल्या दिवसापासून फुल वेटिंग आहे. तर सुरुवात झाली दोन नंतर मग काही कारणास्तव तिथून मला खाली करायला लागलं. काळा थोडासा हे काळा सोडल्यानंतर मग परत एक ऑप्शन होतं. तेव्हा तर पैसे कमवायचे तर धंद्यातले पैसे धंद्यात पैसे पुन्हा काहीच नव्हते माझ्या. मग खाली केल्यानंतर पुन्हा एक माझ्याकडे ऑप्शन होतं. परत तिथे कामाला होतं तिथं कामाला ते बोलत होते. परत होतं कामाला जायचं. मग इथं आलो तिथं काहीच नव्हतं केलं. नाका तिथं आहेच. इथं तर अजून सुद्धा तुम्ही इथं तर अजून सुद्धा काहीच नाही. आणि तेव्हा तर काहीच नव्हतं. सगळे बोलायचे इच्छा तू जागा घेऊन ठेवशील का? मग जागा घ्यायला पैसे नव्हते. मालक आहेत ते जागा विकत होते. पण घेत नव्हते. इथं अगोदर मार्केट नसल्यामुळे कोण घेत नव्हतं. तर मी बोललो मी घेईन. माझ्याकडे घ्यायला पैसे आहेत. तर मग मी पैसे कसं देणार? म्हणजे एक काम करा ती जागा पहिले माझ्या नावावर करा. नावावर केल्यानंतर मी त्याच्यावर लोन काढेन. लोन काढल्यानंतर मी तुम्हाला पैसे देईन. बरोबर. विश्वास असं करा. मग त्यांना पण द्यायचीच होती पण पार्टी लागत नव्हती. मग ठीक आहे चालेल. मग ते त्यांनी माझ्या नावावर नोटरी वगैरे केली. मग ते नोटरीवर पण लोन देत नव्हतं. बरोबर. सातबारात नाव काढल्याशिवाय लोन देत नाही. मग परत ते प्रॉब्लेम आला मला त्यांना पेमेंट द्यायच्या वेळी की आता कसं करायचं लोन होत नाही त्यांना सांगितलं. तर मग मला एक काम कर मला 2 लाख रुपये आता दे. बाकीचं पेमेंट मग बाकीची लोनची प्रोसेस तर मी 2 लाख कुठून जमा करायचे म्हणून त्या काकाला बसतो भाऊ. त्या भावाच्या बायकोचा हार घेतला. माझं कर मी ऑलरेडी विकलंच होतं. बाकी ते एवढंच होतं. त्याचा हार विकला. त्याचे 50,000 आले. तिनेकडे 50,000 ते मागितले. तिने 50,000 दिले. ते करून आईची एक माल होती ती एक भेटली. आणि एक छोटी गाडी होती बाईक पुण्याला असं करून 2 लाख रुपये जमवल्याने त्यांना टोकन आणि उर्वरित रक्कम त्यांना सांगितलं आता तुम्हीच तुमच्या नावावर लोन काढून त्या 7/12 तर तुमच्या नावावर आहे. मला तुम्ही लोन देत नाही. माझ्या नावावर काहीच नव्हतं. बघा मला तर राहायला घर पण नव्हतं. वडिलांनी घर काहीच नव्हतं. मग त्यांनी ते माझ्यासाठी देवच भेटले जागा मला. त्यांनी त्यांच्या नावावरती मला लोन करून घेतलं. त्यांच्या नावावर लोन भरला ते त्यांनाच पैसे दिले. आणि त्याचे हप्ते मी भर जे आता अजूनपर्यंत ऑफिस आलो ते लोन क्लिअर केलं. केलं? तेव्हा मला 12 लाखांनी जागा पडली. 12 लाखांनी त्यांच्यावर आणि जेवढं लाख भरलं तेवढंच मी केलं. बरोबर. जागा घेतली नंतर प्रॉब्लेम आला तर जागा तर घेतली उभं कसं करायचं? परत मी प्रॉब्लेम मध्ये आलो. मी पुढचा तेव्हा विचार नाही केला. मी फक्त काय बोललो मला जागेत पैसे द्या. मी मारलं त्यांच्यावर 12 लाख आणि जास्त पण अमाऊंट त्यांना कसं सांगणार देतात म्हणून आपण बोलू शकत नाही ना जास्त. 12 लाख रुपये मला ते त्यांना दिले. नंतर परत प्रॉब्लेम मध्ये आला तर जागा तर आले तर बांधायचं. तर त्यांना परत सांगितलं प्रॉब्लेम आला मला अजून लोन घ्या तुमच्या नावावर. पुन्हा त्यांच्या नावावर मी 30 लाख रुपये भरतो. तर त्यांनी पण तुम्हाला देवासारखं एक लोन मारून दिलं. त्यांच्या नावावर 30 लाख रुपये लोन मारले तर मला मग इथं 22 लाख रुपये कर्ज भरतो. मग आपला किचनचा सेटअप पहिले माझं छोटासा चायनीजचा सेटअप नंतर मग इंडियन चायनीज तंदुरी मल्टीक्युझन रेस्टॉरंट केलं. पूर्ण सेटअप वाढवायला पैसे मी वापरले. अलिबाग मध्ये किती एकच आहे आपले हा पुढे वाढवणार काय? हे अजून चालू आहे विचार. आम्ही रील्स बघत असतो त्यामध्ये तुम्ही तुमच्या कामगारांची खूप काळजी घेता. त्यांना शर्ट स्वेटर देता छत्री देता आम्ही बघितले. ते कसं तुमच्या कन्सेप्ट कामगार नसून म्हणजे मी जिथे कामाला होतो वेटर मध्ये तेव्हा आम्ही सोबत कामाला होतो. ही प्रत्येक पोरी हा माझे 15-16 वर्ष आहे. तो किचन मध्ये 10-15 वर्ष आहे. 16-17 वर्ष झाल्याने सोबत काम करतो. जेव्हा मी वेटर मध्ये तेव्हा हे पण वेटर मध्ये किचन मध्ये काम करायचं तेव्हा ते खूप होते त्यांच्या हाताखाली काम करायचं. जेव्हा मी काम सोडून आलो तेव्हा सगळे ते माझे सोबत आहे. त्याच्यामुळे तुमचा जिव्हाळा त्यांच्यासोबत हा म्हणजे कामगार मालक असं काही होत नाही. त्यांना वाटत नाही का मी मालक आहे मला वाटत नाही ते माझे काम करतात. जे काय असेल ते सोबत खाणं पिणं सगळं काय एन्जॉय करायचं असेल तर सोबत. मला 2 पैसे प्रॉफिट भेटले त्यांना मी काही वगैरे काही. आता आपल्याकडे स्पेशल डिश म्हणजे काय असतं? स्पेशल डिश चिकन रान आहे. त्याच्या संदर्भात काय सांगाल? चिकन रान म्हणजे जेव्हा मी पुण्याला काम करायचो तेव्हा तिकडे फेमस डिश पुण्याला म्हणजे चिकन रानाचे. आणि आपल्याकडे एक खालचा पट्टा पकडला घाटाच्या खाली आलो रान प्रकार कुठं काय
ते रायगड जिल्ह्यात तर पहिल्यांदा ट्रेन चिकनचा आणला तो आपणच आणला. नंतर मग सगळ्यांनी चालू केलं. आणि ते बरेच दिवसापासून माझ्या डोक्यात होतं. तर मला वाटत की ते पुण्या साईडला वगैरे चालतं, आपल्याकडचे लोक चालेल नाही चालेल, ट्राय म्हणून एक टाइमपास म्हणून ते व्हिडिओ सोडले की चिकन चालू आहे. पण ते एवढी व्हायरल झाले, एवढं फेमस होतं का आता मला रोजचे 150 ते 200 चिकन आणि मग आता पुढे चालून कसं काय ग्रोथ कशी करणार? आता चालू आहे माझं अलिबाग सिटी मध्ये जरा जागा वगैरे बघणं चालू आहे. तर आता कसं इथं तेव्हा मला मजबुरीमध्ये पैसे नव्हते त्यानुसार मी जसे जसे पैसे आले तसं तसं मी उभं करत गेलो. प्लॅनिंग नाही झालेलं नाही. हे जसे पैसे आले तसं तसं करत नाही. आता मोठं करीन ते पूर्णपणे प्रॉपर प्लॅनिंग नाही करणार. प्लॅनिंग मोठं करायचं आहे, वगैरे असं रेग्युलर लॉजिक्स असं करायचं, डोक्यात मोठं करणार आहे. काय सांगाल जाता जाता नवीन उद्योजकांना काय सांगाल? नवीन उद्योजक असतील त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर नशिबात नसेल त्या गोष्टी सुद्धा आपल्याला 100% भेटणार. आणि मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की मी इथपर्यंत पोहोचेल. मला तर असं वाटायचं आयुष्यभर मी हॉटेल काम करत राहील आणि वडिलांचं सुद्धा मला कर्ज कधी फेडता येणार. वडिलांचं कर्ज फेडून आमच्या घराला सील लावलं होतं. जेव्हा वडिलांनी कर्ज काढलं होतं तेव्हा अलिबागमध्ये सावतामाळी बँक आहे, अजूनच आहे, ते माझं नाव पण काढलं. त्या सावतामाळीने माझ्या घराला लॉक केलं होतं आणि आम्हाला घरातून बाहेर काढलं. आम्ही तेव्हा लहान होतो, घरातून बाहेर निघत नव्हतं. त्यांनी पोलीस आणले होते, लेडीज पोलीस, आमच्यासाठी पोलीस आणले होते. त्या पोलिसांनी आम्हाला घरातून बाहेर काढले आणि त्या घराला सील केलं आणि आम्ही रस्त्यावर. याच्यातून तुम्ही बाहेर पडला. हा, नंतर मग तेच घर मला सोडवायचं. हा, ते कर्ज त्यांचं फ्रेंड आणि लॉक घेतला. आता मी त्याच घरात राहायला. डायलॉग आहे, प्रेक्षकांना ऐकला. हॉटेल सुरेखा, वावे मल्याण रोड, अलिबाग. यशिव तर खाशिव, नाही तर तसंच राशीव. तर हे होते अलिबाग रसिक दादा यांच्या हॉटेलमध्ये आपण आलो, त्यांच्याशी चर्चा केली. अशाच नवीन मुलाखतीसाठी परत आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तत्पूर्वी धन्यवाद.